स्टार्ट करा. आवाज येतो. गुड मॉर्निंग. माझ्यासमोर तरुण बसलेले असा आवाज आला. गुड मॉर्निंग. मी डॉक्टर अमोल आत्माराम देशमुख, चाइल्ड सायकोलॉजिस्ट आणि मोटिवेशनल स्पीकर आहे. म्हणजे बाल मानसशास्त्रज्ञ आणि व्याख्याता आहे. मी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये यशस्वी पालकत्व, शिक्षक विद्यार्थी मानसशास्त्र, विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यामागचं मानसशास्त्र या सर्व विषयावर व्याख्यान देत असतो. सरांचा माझा परिचय 7 वर्षापासून आहे. सर नेहमी बोलवत असतात, मी त्यांचे धन्यवाद देतो. आणि यावेळेस थोडंसं बदललेलं वाटतं. क्लासेस बदलला, नवीन आहे, नवीन सगळंच आहे. आणि म्हणून एक सध्या गाजत असलेल्या डायलॉग मध्ये मला असं वाटतं की काय ते इन्स्ट्रक्टेड, काय ते इन्फ्रास्ट्रक्चर, काय तो क्लास, काय ते विद्यार्थी, काय मात्र सरांचं मॅथमॅटिक्स. वा, ओकेच कार्यक्रम यावेळेस. ओके, थोडंसं माइंड फ्रेश करण्यासाठी मी तसं बोललो. तसं चला आजचा विषय चालू करायचा. तर आजचा विषय आहे मानसशास्त्राचे यशस्वी होण्यासाठीचे मानसशास्त्रीय गृहीतक काय, तर थिअरम ऑफ सक्सेस. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक विज्ञानाला थिअरम्स असतात, बरोबर आहे. जसं मॅथमॅटिक्स मध्ये आहे. तुम्ही शिकता ना मॅथमॅटिक्स? हो का नाही? मॅथमॅटिक्स शिकताना त्यामध्ये थिअरम्स आहेत. थिअरम म्हणजे काय? मराठीत काय म्हणतात थिअरमला? गृहीतक. बरोबर आहे. कधी ऐकलाय फक्त नाही, इंग्लिश मीडियमचे. ओके, थिअरम ऑफ सक्सेसचा अर्थ होतो की यशाची गृहीतक काय, यशस्वी होण्यासाठीचे मानसशास्त्राचे गृहीतक काय. जसे इंग्लिश मध्ये थिअरम असतात, बरोबर आहे. कोणते कोणते थिअरम आहेत ते तुम्हाला माहिती आहे? सांगा. मॅथमॅटिक्स मध्ये थिअरम सांगतात होते. पायथागोरसचा प्रमेय. पुन्हा E equal to mc square. कोणाचा आहे? E equal to mc square. न्यूटन. अशी जी गृहीतक आहे जे फिजिक्स मध्ये मांडल्या गेलेली आहे, जे केमिस्ट्री मध्ये मांडल्या गेलेली आहे, तशीच काही यशस्वी होण्याची मानसशास्त्राची गृहीतक आहे. आणि त्यानुसार आपण जर त्या गृहीतकांना फॉलो केलं आणि ती जर थिअरम तुमच्या आयुष्यामध्ये आणली तर तुम्ही यशस्वी होऊ शकाल. बरोबर आहे. यशस्वी तर प्रत्येकाला व्हायचंय, पण आपल्या इकडे ग्रामीण भागामध्ये फार कमी मानसशास्त्राबद्दल बोललं जातं, सायकोलॉजी बद्दल बोललं जातं, किंवा खूप कमी वेळेस याबद्दल बोलल्याच जात नाही आपल्याला. मी एक गोष्ट इथं क्लिअर करू इच्छितो सगळ्यात पहिले की तुमच्यापैकी किती लोक हे मानतात की यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे? हात वर करा. कोणाला वाटतं की सर बुद्धिमत्ता असली तर मनुष्य यशस्वी होतो? हात वर करा. नाही, एकही नाही. मग यशस्वी कशामुळे होते? भीती वाटते का? चुकायची भीती वाटते का? काय? तरुण पोरांना समोर येऊन बोललो पाहिजे, बरोबर आहे. ओके, मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट. पहिलं थिअरम मी सांगतो. चला चालू करायचं. पहिलं थिअरम आहे जगात स्वयंप्रकाशित गोष्टी ह्या कायम चमकत राहतात आणि परप्रकाशित गोष्टी ह्या कायम चमकू शकत नाहीत. काय वाक्य? काय लक्षात घ्या. कोणतं आहे? जगामध्ये स्वयंप्रकाशित गोष्टी ह्या कायम चमकत राहतात, पण परप्रकाशित गोष्टी ह्या कायम चमकत राहत नाही. तुम्ही सूर्य बघितला आहे, तुम्ही तारे बघितले, बरोबर आहे. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे म्हणून तो 24 तास प्रकाश देतो, बरोबर आहे. फक्त हे म्हणू नका की सर 12 तासच देतो, 12 तास देत नाही, असं नाही होत. जगामधल्या स्वयंप्रकाशित गोष्टी जितक्या असतील तितक्या ह्या कायम चमकत राहतात 24 तास, ऑल द टाइम्स. आणि परप्रकाशित गोष्टी ह्या कायम चमकू शकत नाही. एक्झाम्पल आहे, सूर्य 24 तास चमकतो, पृथ्वी 12 तास चमकते, आणि चंद्र त्याच्यावर ज्यावेळेस सूर्याचा प्रकाश पडतो त्यावेळी चमकतो. दॅट इज द लॉ. आता हाच लॉ मानसशास्त्रामध्ये कसा लागू पडतो तुम्हाला मी सांगतो. जगामध्ये तीच माणसं आयुष्यात यशस्वी होतात ज्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्याची स्वयंप्रकाशित इच्छा असते.
येत नाही. आवाज व्हॉल्यूम जास्त होतो का? एकदम कानावर करतो. ओके, काय आहे सिद्धांत, काय लक्षात घ्या माणसाचा. जगामध्ये यशस्वी होणारी माणसं तीच होतात जी स्वयंप्रकाशित असतात, म्हणजे त्यांच्या अंतर्मनामध्ये यशस्वी होण्याची इच्छा निर्माण होते, तीच माणसं आयुष्यामध्ये यशस्वी होतात. मग तुम्हाला हे माहिती आहे का की स्वयंप्रकाशित गोष्टी ह्या कायम स्वतःची जी एनर्जी आहे ती स्वतः निर्माण करतात. बरोबर आहे? सूर्य ही स्वतःची एनर्जी स्वतः निर्माण करतो. बघितलंय तुम्ही वाचलंय का कधी ऐकलंय सूर्य स्वतःची एनर्जी कशी निर्माण करते? माहिती आहे? कधी नाही माहिती? ओके, मी तुम्हाला सांगतो. तिथं दोन हायड्रोजनच्या अणूंचं एकमेकांचे कॉम्बिनेशन होऊन हेलियमचा अणू होऊन एनर्जी बाहेर येते. बरोबर आहे? हे तर तुम्ही ऐकलंय. मग स्वतःच्या जे दोन एनर्जी रिलीज ज्यावेळेस होते त्यावेळेस दोन गोष्टी होतात तिथं बेटा बाहेर जाऊ शकता तुम्ही. जबरदस्तीचा रामराम करायचं नाही माझ्या क्लासमध्ये. बसायचं तर बसायचं, नाही तर बाहेर जा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, बिलकुल मी तुम्हाला 2 मिनिटं देतो, तुम्ही जाऊ शकता. ओके, तर जगामध्ये स्वयंप्रकाशित गोष्टी ह्या कायम चमकत राहतात, जसा सूर्य चमकत राहतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर चमकायचं असेल तर 2 गोष्टींची आवश्यकता आहे. 2 गोष्टींचा ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये कॉम्बिनेशन होतो त्यावेळेस तुम्ही यशस्वी होण्याच्याकडे वाटचाल करता. पहिली गोष्ट असते विचार आणि दुसरी गोष्ट आहे इमोशन्स. काय असतं? विचार आणि इमोशन्स. बुद्धिमत्तेचा यशस्वी होण्याचा कवडीचाही संबंध नाही. वाक्य पुन्हा ऐकणार का? जगामध्ये यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्तेची गरज नाही. तो टॅलेंट आहे म्हणून तो यशस्वी होईल असं काही नाही. मी अनेक टॅलेंटेड लोक घरी रस्त्याने पाहिलेले. त्यामुळे बुद्धिमत्तेचा यशस्वी होण्याशी काहीही संबंध नाही. यशस्वी होण्याची आयुष्यात संबंध कुठल्या गोष्टीचा आहे? विचारांचा आणि भावनेचा. या 2 गोष्टींचा ज्यावेळेस कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस एक एनर्जी रिलीज होते शरीरामध्ये, त्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो. आलं लक्षात? विचार आणि इमोशन. एखादी गोष्ट करण्यामागे तुमची काय भावना आहे ती भावना तुम्हाला आयुष्यात यशस्वी करून जाते आणि त्या भावनेतून एनर्जी प्रोड्यूस होते. हा सायकोलॉजीचा सिद्धांत आहे. तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. इमोशन्स बद्दल का बोलतोय जास्त. तुम्ही एक दशरथ मांझी नाव ऐकले का? ऐकले कोणी दशरथ मांझी? नाही ऐकलं? मांझी नावाचा सिनेमा बघितला? मांझीचा सिनेमाही नाही बघितला? काहीच नाही. मग गुगलवर नक्की पाहायला काय? 24 तास मोबाईल असून तुम्हाला जर माहिती आहे की दशरथ मांझी कोण होता, तुम्ही बघता काय? तुम्हाला मी समजलं सूर्य एनर्जी कसा निर्माण करतो कोणालाच माहित नाही. तुम्हाला विचारलं दशरथ मांझी कोण आहे, माहित नाही. दशरथ मांझी हा माणूस आहे ज्यानं त्याची पत्नी वारल्यानंतर त्याच्या पत्नी वारली कारण तिला दवाखान्यात नेता आलं नाही, कारण त्या गावामध्ये मोठा पहाड होता, त्याचा रस्ता नव्हता. त्यामुळे त्याची पत्नी वारल्याच्या नंतर त्याला 22 वर्ष रोज डेली किती 22 वर्ष रोज डेली पहाड खोदला एकट्या माणसाला आणि स्वतःच्या गावासाठी कष्ट करायला. हा आहे सिनेमा. माणशी जर कधी आयुष्यात भेटला सिनेमा बघायला, सिनेमा म्हणतोय मी, माझी हा सिनेमा कधी पाहायला भेटला तर नक्की एकदा आयुष्यात पहा. बरोबर आहे? सलमान खानचे पाहण्यापेक्षा बरं आहे. आणि त्यात माझा आवडता ऍक्टर आहे नवाजुद्दीन सिद्दीकी, ज्याला मी ऍक्टर मानतो, हिरो नाही. ओके, तर मी तुम्हाला ते सांगतो की त्या माणसानं आयुष्यामध्ये का तयार केलं, त्याचं ते अचिव्हमेंट काय. 22 वर्ष रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक माणूस जर पहाड खोदत असत तर यामागची एनर्जी कुठली होती, तर त्याचं त्याच्या पत्नीशी असलेली भावनिक संबंध. आणि मी हा विचार करत होतो की हा पहाड खोडूनच टाकेल, हा विचार या 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन करून त्याला एनर्जी मिळाली. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आपण जे म्हणतो ना सर करमत नाही, होत नाही, जमत नाही, मला जमणारच नाही, फार आहे, कॉम्पिटिशन आहे, यासारखी वाक्य काय येतात माहितीये का माणसाच्या मनामध्ये? ती माणसाच्या मनामध्ये ही वाक्य यामुळे येत असतात की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या यशस्वी होण्यामागे कुठलाही एक विचार नाही आणि दुसरी त्या करण्यामागे तुमचं कुठलंही भावनिक कारण नाही. जगामध्ये यशस्वी माणसं भावनिक कारण होतात. माणसं यशस्वी कधीही पैशाच्या कारणाने होत नाही. हा विचारचा पहिला सिद्धांत. आलं लक्षात? समजलं? पहिलं गृहीतक समजलं? नाही समजलं? अरे बोरिंग? ओके, समजलं? जगामध्ये स्वयंप्रकाशित गोष्ट ज्यावेळेस तुम्ही तुमची एनर्जी रिलीज कराल त्यावेळेस तुम्ही यशस्वी व्हाल.
पहिला गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की भौतिक लोक क्षमता, बुद्धिमत्ता, अभाव, अशिक्षा, गरिबी, बेकारी, बेरोजगारी यामुळे अपयशी होत नाही, तर ते इच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त यामुळे अपयशी होतात. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात यशस्वी होत नसाल तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या आयुष्यात समर्पण नाही, शिस्त नाही. बरोबर आहे? कुठली गोष्ट ऐकण्याची मानसिक तयारी नाही, शिकण्याची जिद्द नाही. अभावामुळे या जगात कोणी अपयशी होत नाही. बुद्धिमत्तेमुळे मी पहिल्यांदा ते सांगितलं की बहुतेक लोक क्षमता, बुद्धिमत्ता, अभाव आणि अशिक्षा यामुळे अपयशी होत नाही, तर ती इच्छा, कोणती गोष्ट? इच्छा, दिशा नाही, इच्छा नाही, समर्पण नाही आणि शिस्त या चार गोष्टीमुळे अपयशी होतात. एक दुसरं ठेवून लक्षात. जर आपण आपल्या आयुष्याविषयी अपयशी होत असलो, आपल्याला चांगले मार्क्स मिळत नसते, तर लक्षात चार गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं की आपली इच्छा नाही ही करण्याची, आपल्याला कुठलीही दिशा नाही, आपलं या गोष्टीबद्दल डेडिकेशन म्हणजे समर्पण नाही आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची शिस्त नाही, जी आढळून आली सुरुवातीला. आलं लक्षात? काय होतं, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर शिस्त असेल, जिद्द असेल, समर्पण असेल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल. आणि तुमचं जे वय आहे हे चलबिचल वय असतं. काय अभ्यास, काय करायची गरज नाही, काय बोगसगिरी आहे, पडते नाही पडत. पण मित्रांनो, आयुष्यात लक्षात घ्या, हेच वय असतं सगळ्याचं. ह्याच वयाचे काय होते की होतं. पुढं माणसानं आयुष्यात पस्तावण्यापेक्षा या वयात थोडस काहीतरी मेहनत करण्याची जर जिद्द ठेवली ना, तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल. एक शेर फार सुंदर मला आठवला म्हणून सांगतो एकदम कि लोग गिर गिर के संभलते क्यों है, लोग गिर गिर के संभलते क्यों है, इतना डरते हैं तो फिर घर से निकलते क्यों है. लोग गिर गिर के संभलते क्यों है और जब इतना ही डरते हैं तो फिर घर से निकलते क्यों है. और उम्र होती है जवानी की संभलने के लिए, लोग यही आके भी फिसलते क्यों है. होता है जवानी का संभलने के लिए, लोग यही आके भी फिसलते क्यों है. नेमकं इथंच का पाय कसं होतं. त्याचं कारण हे आहे, हे चलबिचल मन आहे जे तुमच्या डोक्यामध्ये सध्या इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन याचा जो बॉम्बार्डमेंट ऑफ थॉट्स त्याचे जे उथलपात चालू आहे ना, ते थोडंसं कंट्रोल करतात. म्हणून मी म्हणतो की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय पाहिजे? इच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त. गरिबी असेल तर तुम्ही अपयशी होत नाही, बुद्धिमत्ता कमी असेल तर चालत, बेअक्कल माणूस आयुष्यात यशस्वी पाहिजे दिलेली, त्यामुळे काही टेन्शन नाही येत. बरोबर आहे? क्षमता. लक्षात? दुसरा थॉट आहे नंबर 3, जीवनात आयुष्यात कधीही फार वेगवान किंवा बुद्धिमान माणसं जिंकतात असं नाही. शेवटी तो जिंकतो जो पक्क ठरवतो मी जिंकणार. बरोबर? मग यामध्ये काय आहे? तो दृढ निश्चय. मी जिंकणार, आय विल बी, मी हे करून दाखवणार. बरोबर आहे? हे आहे तिसरा सिद्धांत. चौथा सिद्धांत आहे प्रत्येक काम आयुष्यात वेळेवर करा, नंतर केलं तर अंतर पडतं. काय? प्रत्येक काम आयुष्यात वेळेवर करा, नंतर केलं तर अंतर पडतं. आणि हे अंतर माणसाला पराभवाच्या खाली. आलं लक्षात? मग पहिलं काम कोणतं करायचं? आलं माहिती का? अरे बाबांनो, तुमच्या वयाचा मी सुद्धा होतो, तुमच्यापेक्षा काहीच नाही, बंडच नाही, काहीच बंद नाही रे. तुम्ही काहीच नाही, तुम्ही दबले. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ या पोपटानं तुमचा आणि त्यात तो गुगल, तो फेसबुक, ट्विटर, मला ते समजत नाही त्या गुगल बाबाचं. उठल्यावर काही इन्फॉर्मेशन देत काही. आणि आजची पिढी कमी कमी एक दिवस म्हटलं ते थोडंसं वादग्रस्त वाक्य झालं, पण आता बोलाच वाक्य की काही कोणाला विचारलं तुमच्या बापाचं नाव काय तर ते गुगल मध्ये सर्च करून एवढी डिपेंडन्सी झाली त्या गुगलवर, इतकी डिपेंडन्सी झालेली आहे. असं नसतं. जगामध्ये सगळ्यात शाश्वत
जगामध्ये तुम्ही गुगलवर काहीही सर्च करा बरोबर, पण तुम्हाला खरं ज्ञान पुस्तक जितके तितकं कोणीच देत नाही. आणि पुस्तकं वाचत चला, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पुस्तक वाचत चला. तुम्ही शेवटचं वाचलेलं पुस्तक कुठे आठवतं काय? चला आता इंग्लिश मिडियमचे असाल तर इंग्लिश लिटरेचरचं वाचलेलं पुस्तक कुठलं सांग, आठवते का? मी कॉलेजला असताना 68 कादंबऱ्या वाचल्या. किती? हा. त्यामुळे विचार करा, मी जर मराठी साहित्याला तेवढं मी केलं, त्यामुळे मी पुण्यापर्यंत डॉक्टर झालो, तर ते काय झालं मराठी साहित्य. नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आयुष्यात काय असतं, अपयश काय असतं, दुःख काय असतं. मी कॉलेजला फेल्युअर झालो तर फर्स्ट इयरला, मला काय वाटत नाही ते समजा. अॅनाटॉमी फिजिओलॉजी 2 विषय चालले, काय करायचं नाही, बघा आता काय करायचं. तर आमचं एक मी काय सांगतो माझं उदाहरण, की मी नेहमी पोरायला सांगत असतो की अपयशाच्या पुढं काय असतं आयुष्यात. थोडंसं कॉमेडी आहे, पण मी थोडं समजून घे. काय अपयश रस्त्यावर चालत असताना असं वाटायचं की नाही आपलं जमलं, आपण नाही करू शकत, आपण नाही करू शकणार आहे. आणि मग मी काय करायचो, रेल्वे स्टेशनचं प्लॅटफॉर्मचं तिकीट काढायचं, 2 रुपयाचं होतं त्यावेळेस, आणि मग तिथे प्लॅटफॉर्मवर फिरायचं. चला आपल्याला आत्महत्या करायची. काय करायचं? आत्महत्या. चला आता काही प्रॉब्लेम नाही. एक दिवस गेलो, त्या दिवशी विचारायला जाऊ द्या तिकडे, आता मरायचं उद्या मरायचं, मग आज आपण चांगलं जेवण करून हॉटेलमधून जेवण करून आयुष करू मस्त एकदम ओके मध्ये. आणि मग दुसऱ्या दिवशी विचारायला, अरे खालचं जेवण चांगलं होतं, चला आपण तो आज घेऊ. असं करत करत 8 दिवस ढकलले. 9व्या दिवशी माझा मित्र माझ्याजवळ आला आणि त्यानं मला सांगितलं, हे काय प्रकार चालू आहे. म्हटलं हो मला नाही काम करून मरायचं असतं 15 दिवसानंतर. मग म्हटलं 15 दिवसाच काय फरक पडणार. आणि त्यांना मला मराठी साहित्याची पहिली कादंबरी आणून दिली, तिचं नाव होतं मृत्युंजय. नाव ऐकलं? ययाती आणि मृत्युंजय. आणि मी त्या 15 दिवसात एकदम असं एकदम माणसाचं डोकं बदलतं नाही, असं एकदम चेंज, एकदम. काय झालेलं आहे माहितीये का? तुम्हाला जे डिप्रेशन आहे, तुम्हाला जे टेन्शन आहे, तुम्हाला जे ताण आहे, तुम्हाला जो वाटत, तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या वेगळं रोज गेली 5 ते 10 पेजेस कुठल्याही कादंबरीचे, चांगल्या मासिकाचे वाचणं शिका. नाही तुम्हाला हे वाचता आलं तर निदान तुमच्या घरी उद्यापासून प्रत्येकाच्या घरी वर्तमानपत्र असेल अशी मी अपेक्षा करतो. कारण आई वडील वाचत, निदान तेवढं तरी तुम्ही वाचा. काय ते वाचनाशिवाय जो वाचेल तो वाचेल का म्हणतात, त्याचं कारणच ते. बरोबर आहे? प्रत्येक काम वेळेवर करा, नंतर वेळेवर अंतर पडतं. जो चुकतो तो शिकतो, तो टिकतो आणि तो जिंकतो. आयुष्याचा फॉर्म्युला आहे निर्माण. काय? जो चुकतो तो शिकतो, तो टिकतो आणि तो जिंकतो. जो शिकतो, म्हणा माझ्या मागे, जो शिकतो तो टिकतो, तो जिंकतो. बरोबर आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या, जो चुकत नाही तो शिकत नाही, तो टिकत नाही, तो जिंकत नाही. जो चुकत नाही तो शिकत नाही, तो टिकत नाही, तो जिंकत नाही. आयुष्यात चुका करणं शिका. तुम्ही काही ब्रह्मदेव नाही की पहिल्यासारख्या सगळं बरोबर येईल. बरोबर आहे? मग जोपर्यंत तुम्ही चुकत नाही तोपर्यंत तुम्ही शिकत नाही, जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तुम्ही टिकत नाही, तोपर्यंत तुम्ही जिंकत नाही. आयुष्यात जिंकायचं असेल तर सगळ्यात पहिले कुठल्याही विषयात चुका करणे शिका. 6वा फॉर्म्युला, सर्वात मोठे अपयश म्हणजे प्रयत्न न करणे. कुठल्याही गोष्टी आपण म्हणतो ना, सर हा फार हार्ड आहे, मी सोडून देतो. बरोबर आहे? ते सोडून देणं जे आहे तो प्रकार आयुष्यात सोडून द्या. त्याचं कारण असं असतं, हा सगळ्यात मोठं अपयश आहे आयुष्यात तेच की प्रयत्न न करते. माणसं प्रयत्नच करत नाही, त्यामुळे अपयश होतं. काही ना काही केल्याशिवाय काही ना काही होतच. ओके? जिंकण्यापेक्षा शिक. अरे बाबा, आपले अब्दुल कलामचं नाव ऐकलं? अब्दुल कलाम, एपीजे अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती. त्यांचं एक फार फेमस वाक्य आहे की जिंकण्यापेक्षा शिकण्याच्या इराद्याने जगा बनवा, तुम्ही लवकर शिकली व्हा. काय म्हणतात ते? जिंकण्यापेक्षा
शिकण्याच्या इराद्यानं जर आपण तुम्ही लवकर यशस्वी व्हाल. तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये टाकण्यात आलेलं आहे, घरूनही सांगितलेलं आहे कॉम्पिटिशन आहे जगात, तू नंबर 1 आला पाहिजे, टॉपर आला पाहिजे. तुम्हाला कोणाशी जिंकायचंच नाही. पहिली गोष्ट शिकत राहा. जो शिकतो तो जिंकतो, जो शिकत नाही तो जिंकत नाही. नेक्स्ट, आयुष्यात सर्वात क्लेशदायी शब्द काय माहिती आहे? मी हे करायला हवं होतं. आयुष्यातला सगळ्यात क्लेशदायी शब्द गृहीत हे लक्षात घ्या. आयुष्यातला सगळ्यात क्लेशदायी शब्द आहे मी हे करायला हवं होतं. तिला प्रपोज केला असतं तर ती नाही रे. 30-35 वर्षानंतर बहुतेक लोकांना हेच दुःख मी हे करायला हवं. म्हणजे आज बाजार सगळ्यांचा क्लास आहे, जाण्याफळा शिक्षण आहे, इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सगळं आहे. जरासा अभ्यास केला असं असेल लाईक करायला. हा जो 10 वर्षानंतर तुमच्या मनात विचार येणार आहे ना, त्यासाठी आज काहीतरी करणं. कारण आयुष्याला क्लेशदायी शब्द आहे बरं, आणि या अनुभवातून आम्ही गेलेलो आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. आयुष्यातला सगळ्यात क्लेशदायी शब्द हाच आहे. काय आता बोललो ना मी तुम्हाला, तुमचं लक्ष नाही. मी हे करायला सध्याच्या धावत्या युगामध्ये मी हे करणार नाही असं कधीच म्हणू नका. कारण हेच काम त्याच वेळी दुसरं कोणीतरी करत आयुष्यात मी हे करणारच नाही असं आयुष्यात कधीच म्हणू नका. तेच काम त्याच वेळी दुसरं कोणीतरी करत असतं. आज जर तुम्ही म्हटलं मी केमिस्ट्री वाचणार नाही, लक्षात घ्या तुमच्या कॉम्पिटिशनला लाखो लोक बसलेले आहेत, त्यांना एक करून द्या. तुम्ही राहा जाग्यावर, काही करत नाही. मग आहेच आपली शेती, बरोबर आहे. आणि नवीन पिढीचं काय झालं, सगळं कॉमेडी झालेलं आहे. कुठली गोष्ट सिरियस घ्यायची गोष्ट नाही. मला माहित नाही तत्व सिरियस घेऊन नाही राहिले. ओके, 10वा आणि शेवटचा पॉइंट आहे. नंतर एक सांगतो मी. यश मिळवण्यासाठी मनोरंजनाच्या, एक गोष्ट लक्षात घ्या, यश मिळवण्यासाठी मनोरंजनाच्या प्रकाराचा त्याग करावा लागतो. हौस मौजेचे आणि रंजनाचे क्षण आयुष्यात पुढे येतातच, पण ज्यावेळेस तुम्ही ध्येयाची पायाभरणी करत असता त्यावेळेस मात्र ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला आज सिनेमा बघावासा वाटतो, वाटते का नाही? सिनेमा बघावासा वाटतो, गुगल बघावासा वाटतो, फेसबुक बघावा वाटतो, कॉमेंट करावा वाटतो, सगळं. आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, पुढची 2 वर्ष तुम्ही कोणत्या वर्गात? 11वी का 12वी? 11वी 12वी कॉम्बिनेशन, बरोबर. बरं, जे 11वी असेल त्यांनी 2 वर्ष, आणि 12वी असेल त्यांनी 1 वर्ष फेसबुक, कॉमेंट्स, हे सिनेमा, रंजनाचे सगळे विषय टाळले पाहिजे. याची भरपाई आयुष्यात पूर्ण होते, पण आज गेलेला अक्षर पुन्हा आयुष्यात तुमच्या येणार. या जगात चुकीचं आणि वाईट काहीच नाही. नथिंग इज राईट अँड रॉंग इन दिस वर्ल्ड, बट आय डिसाइड दैट यू आर राईट ऑर यू आर रॉंग. या जगामध्ये कुठलीच गोष्ट वाईट नाही, या जगात कुठलीच गोष्ट चांगली नाही, कुठलीच गोष्ट वाईट नाही. फेसबुक वाईट नाही, ट्विटर वाईट नाही, तुम्ही जे सिनेमे बघता तोही वाईट नाही. वाईट काहीच नाही जगात. फक्त वेळ डिसाईड करत असते की तुम्ही योग्य आहात का तुम्ही अयोग्य. आणि जर एकदा वेळेनं ठरवलं तर आयुष्य तुम्हाला सत्यानाश केल्याशिवाय राहणार. ही गोष्ट लक्षात घ्या. वेळ डिसाईड करते, वेळ. वक्त काय करता है जीवन के अंदर, क्या सफल होंगे या असफल होंगे. नथिंग इज राईट. जगात चुकीचं आणि वाईट काहीच नाही. प्रेम करणं वाईट आहे का? तर नक्कीच नाही, आणि ते करायलाच पाहिजे. पण प्रेम करण्याची वेळ एकदा चुकली तर मग तुमचा सत्यानाश. आज तुम्ही जर काही प्रयत्न केले तुम्हाला मारतात लोक, उद्या प्रेम नाही केलं तर मारतात. हा, मी खोटी गोष्ट नाही सांगत. लग्नानंतर प्रेम नाही केलं तर मारतात, लग्नाच्या आधी केलं तरी मारतात. मग वेळ कोणता आहे? कोणतं काय करताय? वेळ. आज जर तुमची वेळ अभ्यासाची असेल आणि तुम्ही जर गाड्या घेऊन फिरत असाल तर काही फायदा नाही. मग ते तय करताय आणि वेळेला तय करून द्या, वेळेला म्हणू द्या. म्हणून ज्याही जीवनामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादी कृती करता ना, कुठली चांगली किंवा वाईट, तुम्ही कोणतीही म्हणू शकता. आता कुठलीही कृती ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करता त्यावेळेस फक्त हा विचार करा की ही योग्य वेळ आहे का अयोग्य.
आणि तुमच्या अंतर्मनानं जर म्हटलं की योग्य वेळ आहे तर नक्कीच करा, त्याला घेऊ नका. आणि तुम्ही जर म्हटलं अयोग्य वेळ आहे करू नका. सक्सेस त्याच्या समोर चालू. ओके, ही झाली थेरम ऑफ सक्सेस, गृहीतक आहे. याच्या प्रत्येक डिटेल्स मध्ये मी जाणार नाही, आणि जायचं असलं तर आपण कधीतरी नेक्स्ट घेऊ एखाद्या वेळेस. यावेळेस जे बदललं चालेल ना नेक्स्ट. ओके, तर तुमचे जर काही प्रश्न असतील यशस्वी होण्याबद्दल, आणि जर व्हायचं असेल तर प्रश्न विचारा, नसेल तर त्याचा विषयच नसतो. तर तुमच्या आयुष्यात जर काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील तर मला सांगा, नाही तर आपण इथे वाईंड अप करू. ओके, काही क्वेश्चन्स आहेत? एनी क्वेश्चन सांगितल्याबद्दल? जे गृहीतक सांगितले त्यातले काही क्वेश्चन्स आहेत का मुलांपैकी कोणी? तुम्हीच मला एक प्रश्न पडले. तुमचे पर्सेंटेज किती आहे सांगू शकता? टॉपर कोण आहे तुमच्यापैकी? वा वा, आपण नाव सांगा तरी. अरे 11वी नाही रे, मॅट्रिक बोर्ड. ती बोर्ड काय काय शिक्षण कोरोनातले बॅच अवघड आहे. 20-21 मधले जे आहेत मार्कशीट वाले, त्यांच्या मार्कशीट पुढे बघणार नाही तो, ते लक्षात घ्या. आणि रे बोर्डाचे काही काही चुकून राहिलं. मला एक सांगा, मराठीमध्ये 20 मार्काचं प्रॅक्टिकल कशाला देत असते? त्याच्यापेक्षा 80 मार्काचा पेपर ठेवा. 20 मार्क कशाचे? हिंदी काय काय प्रॅक्टिकल करता मला समजत नाही. मग इतकं मी शिक्षणाला घालतो. ठीक आहे, मॅथमॅटिक्स मध्ये ठीक आहे, बेसिक केमिस्ट्री बायोलॉजी ठीक आहे, इंग्लिश मध्ये प्रॅक्टिकल. मग का तुम्हाला फर्क लिहायला होता का एबीसीडी काढायला होता? अवघड आहे. कोण आहे टॉपर तुमच्या वेळी? माझं तेच म्हणणं आहे. ओके, एनी क्वेश्चन? तुम्हाला प्रश्न नाही पडत का आयुष्यात? बोला बोला बोला, घ्यायचं नाही कोणाला. लेडीज फर्स्ट, मुलींनी तर आधी म्हणायला पाहिजे. एनी क्वेश्चन? अभ्यासात मन कसं लावायचं? मला वाटतं या हॉलमध्ये एकही विद्यार्थी असा नाही की त्याला असं हा प्रश्न पडला नाही. पण ते काय, एक मुलगी असून तिनं विचारलं, तुझं अभिनंदन, मुलींना टाळायला लावायचं. अभ्यासात मन कसं रमवायचं? ओके, सगळ्यात पहिली गोष्ट, अभ्यासात मन का रमत नाही इथून सुरुवात करा. बरोबर आहे? का रमत नाही? समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आणि मग त्याची सायकोलॉजिकल आन्सर्स मी तुम्हाला. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, समजा मी तुम्हाला एका सिनेमा बघायला नाही, थिएटर आहे का नाही का मोबाईलच थिएटर थिएटर मजा आहे. समजा मी तुम्हाला एखाद्या सिनेमामध्ये नेलं बघायला. लक्षात ठेवा, तुमचं मन अजिबात नाही लागत पण माहिती आहे. सिनेमा जो आहे, मी तुम्हाला सिनेमा बघायला नेलं आणि आज तुम्हाला सिनेमा बघायला नेलं सर, नेण्याचं 20 किलो भाडं, येण्याचंही 20 किलो आणि तिकीटही 20 काढून. ओके, लागलेलं पॉपकॉर्न सुद्धा 20 दिले आणि आपण तो सिनेमा बघायला गेलो. आणि सिनेमा बघितल्यानंतर जसे तुम्ही आत गेलो, तुम्ही एक्साइटेड होते, सर्व पडदे बंद झाले, काळोख झाला आणि सिनेमा लागला. आणि मग तुम्हाला आत गेल्यावर हे कळलं की तो सिनेमा हा फ्रेंच आहे. ओके, काय झालं? सिनेमा लागला तो कुठला आहे? फ्रेंच. आणि मग आता गोष्ट अशी झाली की तुम्ही किती वेळ बघता, म्हणजे फ्रेंच नावही सुद्धा फ्रेंच येऊन राहिले. ओके, नाव, सिनेमा सगळं सगळं फ्रेंच येऊन राहिलं. तुम्ही किती वेळ बघता? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं. आता माझं असं आहे की मी तर तिकिटाचे पैसे दिले, मी घेतलं बाहेरून कुलपलं. पैसे भरल्यावर तुम्हाला बघावंच लागत. असा कसा पळून जाता तुम्ही?
नाही बघायचं तर पॉपकॉर्न खा, बघावंच लागणार. होतं असं, तुम्ही बोर होणं सुरू करा. आणि याच्या पुढे तुम्हाला एवढं लक्षात येईल की आता जबरदस्ती देशमुख सगळ्यांनी आणलंच आहे तर बसायचंच आहे, तर मग आपण सिनेमा बघून राहतो. मग आपल्याला कळतं हा हिरो आहे, हिरोईन आहे, विलन आहे, पाणी पडतं, रोमॅन्टिक डान्स चालू आहे, हे सगळं आपल्याला कळतं. पण त्या सिनेमाच्या डायरेक्टरला आणि सिनेमाच्या लेखकाला जो क्रक्स जी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची ती पोहोचली का? त्याचं कारण आहे तो सिनेमा फ्रेंच मध्ये चालू आहे आणि ती भाषा आपल्याला कळत नाही. बरोबर आहे? आता तुमचं मन 15 मिनिटाच्या नंतर लागेल का? एक्झॅक्टली हेच अभ्यासात होतं. एक्झॅक्टली होतं ज्या विषयामध्ये आपल्याला जो विषय समजत नाही त्या विषयामध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करत नाही. दॅट इज द सायकोलॉजिकल आन्सर. काय? जो विषय आपल्याला समजत नाही त्यात आपण कॉन्सन्ट्रेट करत नाही. का? ती भाषा फ्रेंच आहे. तुम्हाला ते समजतं की हे थेरम आहे, हे आहे, पण डीपर नॉलेजला जसं जसं मी सांगितलं डायरेक्टर प्रोड्युसरला ते तुम्हाला सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुमचा मेंदू ते ऍक्सेप्ट करत नाही, म्हणून आपल्याला बोर होतं, झोप येते. ओके, आपल्याला बोरिंग होतं की नाही सर कॉन्सन्ट्रेटच नाही करू शकत. का? आणि या उलट जर एखादं आवडीचं पुस्तक असेल तर समजा तुम्हाला मी एखाद्या रेसिपीचं पुस्तक दिलं तर तुम्ही वाचसाल, इतकी चिली टाका, इतकं धने टाका, इतकी मिरी टाका, पालक पनीर तयार. ओके, का? त्याचं कारण आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला त्या सिनेमा द्यायला गेलो होतो, त्या सिनेमा तुम्हाला बोर्डाच्या पेपर मध्ये लिहायचा आहे का? लिहायचा का? लिहायचा का? त्याची स्टोरी वगैरे नाही लिहायची. ते जे प्रेशर आहे की हा सिनेमा बघितल्यानंतर बाहेर मला आठवलं पाहिजे, ते मला लिहायचं आहे, हे प्रेशर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन पासून दूर करतं. त्यामुळे 2 गोष्टी आयुष्यात लक्षात ठेवायच्या कॉन्सन्ट्रेशन साठी. सगळ्यात पहिली गोष्ट, जो विषय समजत नाही तो विषय पहिले समजून घ्यायचा. फ्रेंच समजत नसेल तर ती भाषा समजून घ्यायची. पुस्तक उघडल्यानंतर तुमची मेंटॅलिटी ही असली पाहिजे की चला आज आपण फिजिक्स शिकू, चला फिजिक्सचा थेरम काय म्हणते बघून घेऊ. आणि दुसरी गोष्ट, आपलं कॉन्सन्ट्रेशन काय नाही होत माहितीये का? जी भाषाच नाही समजली. आता भाषेला मी दुसऱ्या एका टर्मिनॉलॉजी मध्ये थोडस विस्तृत थोडं गेलं चालेल ना? आता तुम्ही ट्रॅक करा. थोडं विस्तृत मी तुम्हाला सांगतो की भाषा समजून घेण्याचा अर्थ काय होतो की तो विषय समजून घेणे. मग विषय आपल्याला कुठं समजतो? विषय समजून घेण्याची जागा कोणती आहे? विषय समजून घेण्याची जागा कोणती आहे? कोणती? क्लास. क्लासमध्ये, मग शाळेचे असो का ट्युशनचे असो, क्लासमध्ये पहिल्यांदा तो विषय समजून घेणे आणि घरी राहून वाचणे. मग ती भाषा समजून घ्यायचं असेल तर क्लासमध्ये काय करावं लागतं? आपण क्लासमध्ये लक्ष देत नाही. आपण म्हणतो ज्यावेळेस आपण शाळेच्या क्लासला असतो त्यावेळेस आपण म्हणतो इथं लक्ष नाही देऊ, आपण ट्युशनच्या क्लासला लक्ष. ट्युशनच्या क्लासला असतो त्यावेळेस आपण म्हणतो नाही आपण शाळेत शिकू. आणि दोन्ही येतात नाही तेव्हा आपण घरी शिकू. आणि घरी मग समजत नाही आणि यू आर बोरिंग. बरोबर? मग सगळ्यात पहिली गोष्ट, त्या विषयाची भाषा समजून घ्या. भाषा, लँग्वेज या शब्दाचा अर्थ होतो त्या विषयाचा क्रक्स, आणि तो समजून घ्यायला तुम्हाला 4-5 पर्याय आहेत. नंबर 1, तुम्ही घरी वाचू शकता, ट्युशनला शिकू शकता, क्लासला शिकू शकता. बरोबर आहे? क्लासला शिका, ट्युशनला शिका. त्याच्याही उपर नसेल समजत तर घरी जाऊन वाचा. त्याच्याही उपर नसेल समजत तर आजकाल तुमच्याजवळ मोबाईल आहे, गुगलवर सर्च करा. पण पहिले तो विषय समजून घ्या. जोपर्यंत ती गोष्ट समजत नाही, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही तो कॉन्सन्ट्रेशन होत नाही, तुम्ही बोर होता. त्यामुळे तुम्ही, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यात अभ्यास करता त्यावेळेस हाच अभ्यास पेपर मध्ये मला लिहायचा आहे, हे प्रेशर घ्यायचं नाही. जसं मी सांगितलं सिनेमा तुम्हाला लिहायचा आहे का? नाही. बरं, मी तुम्ही हिंदी सिनेमा बघायला गेल्यानंतर तुम्ही सगळं सांगता. बरोबर आहे का? समजा मी म्हटलं सिनेमाची स्टोरी लिहायचं तर तुम्ही लिहू शकता. का? तुम्ही तिथे एन्जॉय केलेलं आहे, ते मनोरंजन म्हणून घेतलं. मग
मग शिक्षण हे मनोरंजन का नाही होऊ शकत? फक्त मेंटॅलिटी बदलायला लागते, ॲटिट्यूड चेंज करावा लागतो, दृष्टिकोन बदलावा लागतो. काय बदलावं लागतं? दृष्टिकोन. एज्युकेशन इज ऑलवेज एंटरटेनमेंट. जगामध्ये शिक्षणासारखं मनोरंजन कुठलंच नाही, कुठलंच नाही. मनोरंजन म्हणून घ्या, चला आपल्याला गणित शिकायचं, चला आपल्याला सायकोलॉजी शिकायची आणि एन्जॉय करा अभ्यास, नंतर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकाल. म्हणजे ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन करायचं. आणि दुसरी गोष्ट, सर पुन्हा एक तुम्हाला मी एक्स्ट्रा होमवर्क देतो असं. तो काय? उद्या जो टॉपिक तुम्हाला सर शिकवणार आहे, क्लासमध्ये असो, शिक्षणामध्ये असो किंवा तुमच्या शैक्षणिक संकुलामध्ये असो, तो विषय आदल्या दिवशी वाचून राहायचा. कुठलाही असो, समजो न समजो. समजा उद्या एखादा धडा तुम्हाला शिकवणार आहे सर, तो आज वाचून राहायचा. समजो किंवा न समजो, डोकं लावायचं काय असेल का, त्याची भाषा तुमच्या सबकॉन्शियस मध्ये थोडीशी जाते. बरोबर आहे? तुम्हाला जर पायथागोरस शिकायचं असेल तर सुरुवातीला उद्या शिकवण्याच्या अगोदर पायथागोरस धरून वाचून द्या. तुमचा माइंड त्या लँग्वेजशी कन्सर्न होऊन जातो. आणि त्यानंतर मग काय होतं माहिती का, तो लँग्वेज ज्या शिकवल्या जायचं आणखीन चांगलं होतं, क्लासमध्ये शिकवलं आणखीन चांगलं होतं, वर्गात चांगलं होतं, गुगलमध्ये सर्च करून पुन्हा चांगलं झालं, घरी करून झालं. म्हणून अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन लागत नाही. याची दोनच कारण, एक तर तुम्हाला विषय समजला नाही किंवा यू आर प्रेशराइज की हे एक्झाम मध्ये लिहायचं असतं. आणि सिनेमाचा सुद्धा तेच आहे. तुम्ही समजा प्रेशर हटून मनोरंजनाला गेला, 3 तासाचा सिनेमा बघितल्यानंतर 3 तासाला सिनेमा कसा तुम्ही पहिल्या झटक्यात लिहू शकता का? नाही. पहिले काय लक्षात राहील तुमच्या? हिरो, हिरोईन, डायरेक्टर, काय होतं अख्खं स्टोरी. दुसऱ्याचं तुम्ही बघायला गेल्यानंतर तुम्ही पूर्ण स्क्रीन प्ले लिहिसा, पटकथा लिहू शकता की हा हिरो इथून निघला, मग त्यानं कातात लात मारली, लागलेला काठी चढावलं, इकडं मग हिरो, असं तुम्ही लिहू शकता. आणि तिसऱ्या वेळेस तुमचे डायलॉग पाठ होऊन जातील. आणि 5व्या 6व्यांदा तर तुम्हाला ते काही करायचं. मग अभ्यास एकाच टाइमला आला पाहिजे हे का? बरोबर आहे? पहिल्यांदा जर तुम्हाला पायथागोरस शिकायचं असेल तर पहिल्यांदा हे समजलं ते झालं. पहिल्यांदा तुम्ही पायथागोरस वाचून जा, नंतर तिथं कॉन्सन्ट्रेट होतं. प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला कुठल्या गोष्ट माहिती नसते आणि मग आपण बोर होतो आणि मग आपल्याला वाटतं की नाही. आणि पहिल्या झटक्यात जगात कोणाला काहीच समजलं नाही. मानसशास्त्राचा सिद्धांत आहे माझा कॉन्फिडन्स, आत्मविश्वासावर माझं मागचं लेक्चर झालं होतं की तुम्ही थोडंसं गुगलवर सर्च करून जाऊन वाचायचा. डॉक्टर अमोल आत्माराम देशमुख नावाचं माझं युट्यूब चॅनल आहे. मोबाईल असेलच प्रत्येकाजवळ, पूर्ण खात्री बाळगून मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर अमोल आत्माराम देशमुख नावाचं युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनल मध्ये जा, तुम्हाला मी या सरांच्या क्लासात माझं झालेलं एक लेक्चर होतं पासून. कुठलीही गोष्ट 21 वेळेस केल्याच्या नंतर तुम्हाला कुठं थोडं लक्षात राहतं. तुम्हाला एखादा विषय समजून न समजून 7 वेळेस करून पाहायचं. किती? 7 वेळेस. त्याच्या वेळेस नाही समजत 21 वेळेस करायचा. त्याच्यावर नाही समजलं 81 वेळेस करायचा. आणि त्याच्या वेळेस नाही समजलं 200 वेळेस करायचा. नाही तर मग 900 वेळेस करायचा. पहिल्या गोष्टीला त्याच्याशिवाय पर्याय नाही. जगामध्ये असं कुठलंच केमिकल निर्माण नाही झालं की तुमच्या मेनूमध्ये टाकलं, तुम्ही खाल्लं गेलं की बदामाला बुद्धी येते, मूर्ख लोक, असं काही नाही होत. तुम्हाला बघावंच लागतं. प्रॅक्टिस इज ओनली अल्टरनेटिव्ह. देयर इज नो अल्टरनेटिव्ह टू प्रॅक्टिस. जगामध्ये प्रॅक्टिस शिवाय कुठलाच पर्याय नाही. बरोबर आहे? तो मॅडम लक्षात आला आता तुमच्या? समजलं कॉन्सन्ट्रेशन का नाही लागत? तुम्हाला जोपर्यंत तो विषय समजत नाही तोपर्यंत कॉन्सन्ट्रेशन लागतच नाही. त्यामुळे बाहेरचं प्रेशरच नाही घ्यायचं. जगामध्ये मला पळायचं आहे, कॉम्पिटिशन आहे, 15 लाख विद्यार्थी बसतात, 10 लाख मला आठवलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सोंडी तो वाचल्यानंतर तिथं आठवेल का नाही ते आठवतच. त्याचं कारण असं सांगतो, ऍटमॉस्फिअर कसं तयार होत असतं. कसं आहे? ऍटमॉस्फिअर कसं तयार होत असतं. असं झालंय का तुमच्या बाबतीत की घरून निघताना क्लासला जात असताना एखादं पुस्तक विसरून राहिलो आपण, की आपल्याला आठवलं नाही की कोणतं पुस्तक न्यायचं आणि इथं आल्यानंतर आठवलं का हे पुस्तक राहिलं झालं असं. त्याचं कारण आहे तुम्ही ज्या ऍटमॉस्फिअर मध्ये येतात त्यावेळेस तो अंतर्मन काम करणं चालू करतं. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसतात तुम्हाला सगळं आठवतं. तुमचा सबकॉन्शियस तिथं काम करतो. फक्त तुम्ही इथून सुरुवात केलेलं असतं, नाही तर तुम्ही करणारच नाही तर तिथं काय आठवणार. बरोबर? ओके. तर कुठलाही विषय जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आणि तुमचा माइंड
जर प्रेशर मध्ये ते अभ्यास करत असेल तर तो तुमच्या लक्षात राहत नाही. दॅट्स ऑल. हे दोनच पर्याय आहे, दुसरं जगात कुठलंच नाही. तुम्ही हे घ्या ते घ्या, ते ब्रह्म कोणतेही औषधी असतात ते हे घ्या ते घ्या असं काही नाही होत. ज्या गोष्टी आणि शिक्षणाला मनोरंजन म्हणून इंटरेस्टेड गोष्ट करून पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. काय क्वेश्चन? आणि माझं YouTube चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. रिक्वेस्ट आहे असं काय मोबाईल असतील वा असं कसं काय होतं इथे येऊ द्यायचं ना. डॉक्टर म्हणजे डॉक्टरना काही डॉक्टर अमोल आत्माराम सायकोलॉजिस्ट आहे. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनवर आहे, कॉन्फिडन्सवर आहे, इथं झालेले लेक्चर्स आहेत, त्यानंतर एक ओके. एनी क्वेश्चन नसेल तर आपण वाइंड अप करायचं. ओके, थँक्यू. सरांनी मला बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि मला खूप छान बोलता येतं. मला खूप छान बोलता येतं असा माझा दावा दिसतो. प्रत्येक वेळेस मला ऐकणार नेहमी चांगले वाटते. त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.